भारताच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जेथे महादेव स्वतः वास करतात हे आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. नाशिक जवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे श्रद्धेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. चला तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला. मुंबईपासून अंदाजे 190 किलोमीटरच्या अंतरावर हे पवित्र मंदिर आहे. गर्दी खूप होती म्हणून आम्ही VIP पास घेतला, पण VIP लाईन मध्ये सुद्धा टाइम गेला कारण गर्दी खूप होती. मित्रांनो, हे मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि येथील ज्योतिर्लिंग खास आहे कारण यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचं प्रतीक एकत्र दिसते. 3-4 तासानंतर शेवटी आमचं दर्शन झालं आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं. मंदिराचं बांधकाम काल्या पाषाणात केलं असून त्यावर कोरीव काम खूपच सुंदर आहे. मंदिराबाहेर 20 रुपयात एक प्रसादीचा बॉक्स आहे. मंदिराबाहेर थोडे फोटो वगैरे काढले आणि नंतर आलो कुशावर्त कुंडला. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर कुशावर्त कुंड आहे. पवित्र कुशावर्त कुंड येथून गोदावरी मातेचा उगम मानला जातो म्हणून हे कुंड अतिशय पवित्र समजले जाते. महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि हर हर महादेवाच्या जयघोष संपूर्ण परिसरात घुमतो. मित्रांनो, तुम्ही त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरला गेलात का? नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि एकदा तरी नक्की त्र्यंबकेश्वरला नक्की भेट द्या. हर हर महादेव. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा.